गिरीश भाऊ काही दिवसांपूर्वी बोलले की आता निकालानंतर जे आहेत ते बरेचसे लोक भाजपकडे वळत आहेत, काँग्रेसचे लोक प्रवेश करायला इच्छुक आहेत. तसं जळगाव जिल्ह्यात पण एक ठाकरे गटाचा आणि राष्ट्रवादीचा नेता जो आहे तो भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहे. मला असं वाटतं आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ ह्या जिल्ह्याचे नेते आहे आणि कोणाला पक्षात घ्यायचं नाही घ्यायचं हे गिरीश भाऊंच्याच माध्यमातून नेहमी ठरत आलेलं आहे आणि पुढे पण गिरीश भाऊच ठरवतील की कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं. ते पालकमंत्र्यांची निवडी झालेली आहे. ते इकडे विचार. कोण भाजपने पण दावा केलेला आहे तुम्हाला कोण आवडेल पालकमंत्री? भाजपचा आवडेल? जे सरकार ठरवेल ते मंजूर आहे आम्हाला. ताई काय दिलं ना उत्तर मंत्री महोदयांनी. आता तिन्ही ते पक्षांचं स्वतः कोऑर्डिनेशन मंत्री आहे. होईल, ते वरती जे ठरेल ते मंजूर आहे. तुम्हाला आवडेल का पालकमंत्री व्हायचं? पक्ष जी जबाबदारी देईल, जिथली जबाबदारी देईल तिथली जबाबदारी घेईल. आमच्या आवडीवर नसतं, पक्षाने जो आदेश दिला तो मान्य करणं आमचं मी काम आहे. मंत्रिपदाचाही दावा केला नव्हता, पालकमंत्रीपदाचाही करत नाहीये. जी पक्ष जबाबदारी देईल ती घेईल. जलगांव के पालते इलाके